नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी याविषयी माहिती बघणार आहोत. नीती आयोग या संस्थेने AI फॉर विकसित भारत रोडमॅप आणि फ्रंटियर टेक रिपॉझिटरी उपक्रम सुरू केले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इन्स्पायर पुरस्कार योजनेत बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्याचे प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पब्लिक रिसर्च 2025 हा सराव सिंगापूर देशात आयोजित केला जातो. दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान देशांनी फ्रीडम एज हा त्रिस्तरीय सराव सुरू केला आहे. भारतीय स्केटर अनुकुमार वेलकुमारने 2025च्या स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकलेले आहे. चीनमधील बीजिंग येथे 13 ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियन 2015 स्पर्धा सुरू केलेली आहे. अँटी नॉर्डिक टास्क फोर्स ही दुसरी राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. लखनौमधील NBRI येथे झालेल्या CSRR स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दरम्यान देशातील पहिली स्वस्तिक वॉटर गार्डनचे उद्घाटन करण्यात आले आहे. तमिळनाडू सरकारने माजी मुख्यमंत्री CN अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त अबू-करंगल योजना सुरू केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पूर्णिया येथे राष्ट्रीय मखाना बोर्डाचे उद्घाटन केलेले आहे. भारताने जपान देशाला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनवली आहे. आरोग्य नारी सशक्त परिवर्तन अभियान हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. रुग्णांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जातो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.